आपले सिविक मीडियाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मी आता आहे पुणे न्यायालयाच्या गेट नंबर 3 समोर. न्यायालयाच्या गेट नंबर 3 समोर हातगाड्या आहेत. या हातगाड्यावरती वडापाव, भजी, पाव तसेच इतर खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. आज भर दुपारी 2 वाजता हातगाडी या ठिकाणी असलेल्या गॅसचा स्फोट झाला अशी माहिती समोर आली होती. परंतु प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी सिगरेट पेटवण्यासाठी लावण्यात आलेला जो लायटर आहे त्या लायटरचा स्फोट होऊन या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत आणि आपल्यासोबत आहेत हातगाडी चालक. आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. नेमकं काय झालं होतं, काय सांगावं लागतं? इथे जे लायटर आहे ते लायटर वरती ठेवले जातात. वरती ठेवल्यामुळं तुम्हाला ती जागा दाखवतो. तो इथे असल्यामुळं ते लायटर इकडे आतमध्ये लायटर होतं ते भट्टी चालू होती. हे भट्टीमुळं हे लायटर गरम झालं. गरम झाल्यामुळं ते फुटलं. ते फुटल्यानंतर ते इथनं आवाज यायला जागा नसल्यामुळं पूर्ण ते बाहेर निघलं. त्याच्यामुळं ते मालकालाही थोडं भाजलं आणि पोलिसांना पण भाजलं, आचार्याला पण भाजलं. काय नेमकं घडलं होतं? गॅसचा स्फोट होता का लायटरचा स्फोट होता? गॅसचा नव्हता. गॅसचा असं तरी गाडी नसती जागेवर राहिली. लायटरचा स्फोट झालेला आहे, दुसरं काय नाही. साधारण ही घटना घडली त्यावेळेस किती लोक असतील या ठिकाणी? नाही म्हणलं तरी 50च्या पुढंच लोक होते. दुपारच्या टायमाला भरपूर गर्दी असते. आपल्यासोबत आणखी काही हातगाडी चालक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तुम्ही स्वतः या ठिकाणी हातगाडीवर काम करत होता आणि काय घटना होती, काय सांगितलं? आणि लायटरचं जे लिक्विड असतं ना, ते लायटरचं लिक्विड संपल्यानंतर जे आपण भरतो त्याचा तो हे होता, असं कॅन होता, तो वरती ठेवल्यामुळे त्याचा स्फोट झाला. त्यामुळे तुम्हाला भाजले इकडं 2 सेकंदात, म्हणजे काही समजलंच नाही. इथं भाजलं, तोंडाला भाजलंय, केसाला भाजले. रोज या ठिकाणी किती लोक येतात, किती गर्दी असते? भरपूर गर्दी असते. 30-40 लोक असतात दुपारी. ज्यावेळेस हे सगळी घटना घडल्यानंतर पोलीस आले होते, पोलिसांनी काय करायचं? आले ना, आमचे सिलेंडर वगैरे घेऊन गेले. म्हणले याच्यावर गुन्हे दाखल करा. महापालिका जी आपल्याला पठारी व्यवसाय परवानगी देते ते आपल्याला परवानगी आहे? हो, आहे ना. किती वर्षापासून आपण व्यवसाय करतोय? 35 वर्ष. तर आपल्यासोबत होते या घटने घडल्यानंतरचे हातगाडी चालक आणि मालक. तर यांनी सांगितलं आहे की हा गॅसचा स्फोट नव्हे तर सिगरेट पेटवण्यासाठी जो आपण लायटर वापरतो त्या लायटरचा हा स्फोट झालेला.